ते पीआय होते घनश्याम सोनवणे यांनी मला पहिला प्रश्न तिथं असा विचारला होता की तुमच्यावर ही वेळ का आली. मी त्यांना असं बोललो होतो की एका आंबेडकरी विचारधारेच्या व्यक्तीवर मनुवाद्यांनी केलेला हा खोटा गुन्हा आहे. अगदी सुरुवातीला हे शिवाजी महाराजांविषयीचं हे पुस्तक मी वाचलं होतं आणि या पुस्तकाने मला प्रचंड असं बळ दिलं गेलं. प्रचंड आत्मिक अशी ताकद या पुस्तकाने मी दिली. त्याच्यामुळे मी रवी आंबले सरांचं आभार मानतो की त्यांच्यामुळे मला हे एक चांगलं पुस्तक वाचता आलं. परंतु ज्यांना आपण देव मानतो शिवाजी महाराज अडचणीत असताना त्यांनी कसे मार्ग काढले. म्हणजे मी ज्यावेळी मला अटक करण्यात आली होती, मला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी मी हा विचार केला की शिवाजी महाराजांना सुद्धा औरंगजेबाने अटक केली होती आणि त्यांना कैदेत टाकलेलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी त्यावेळी काय काय केलं असेल हे मी ते पुस्तक वाचून अंदाज लावत गेलो. शिवाजी महाराजांनी त्या अटकेतून सुटण्यासाठी काय काय प्रयत्न केले होते हे त्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. सगळ्या जेलच्या माझ्या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये मला त्याचा प्रचंड उपयोग झाला. मी तर सगळ्या लोकांना सांगेन की तुम्ही प्रत्येकाने विपश्यना करा. विपश्यनेचा तुमचं मानसिक म्हणजे तुमचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्हाला फायदा होतो. तुम्हाला कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही तुमचं स्वतःचं मानसिक संतुलन ढळू देणार नाही, इतकी ताकद त्या विपश्यनेमध्ये आहे. माझा जो पूर्ण कालावधी आहे जेलचा तो मी अक्षरशः एन्जॉय केला. म्हणजे मला कधीही दुःख वाटलं नाही. म्हणजे ते त्रासदायक होतं पण तरीही मला त्याचा त्रास सुद्धा मी आनंदाने त्रासात सुद्धा मी आनंद पाहिला. पोलीस कस्टडीमध्ये इतकी घाणेरडी अवस्था होती. म्हणजे तिथं फॅन नव्हता, तिथं स्वच्छता नव्हती, तिथे जे काय अंतरायला पांघरायला जे कपडे होते ते म्हणजे महिनोन स्वच्छ केलेले नव्हते. तिथं जे टॉयलेट होतं त्याला दरवाजा नव्हता आणि टॉयलेटच्या बाहेरच महिला कर्मचारी ज्या महिला पोलीस आहेत, भगिनी आहेत, त्या सुरक्षेसाठी बसलेले असायच्या. म्हणजे ते इतकं विद्रूप आणि विचित्र चित्र होतं की तिथं त्या टॉयलेटला जायची सुद्धा इच्छा होणार नाही अशी अतिशय वाईट अवस्था होती. आंघोळीसाठी संधी दिली जात नसायची. वारंवार विनंत्या कराव्या लागायच्या की मला आंघोळ करू द्या. आणि अशा या अतिशय गलिच्छ आणि घाणेरड्या त्या पोलीस कोठडीमध्ये जर मानसिकदृष्ट्या मी कणखर कसा राहिलो असेल तर मी उपोषण आणि विपश्यना या दोन्ही गोष्टीमुळे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सगळे पोलीस मला विनंत्या करत होते की तुम्ही उपोषण करू नका, फार आग्रहाने सांगत होते. परंतु मी त्यावेळी त्यांना असं बोललो होतो की मी आता उपोषणाचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि मी महात्मा गांधीजींचं नाव घेतलेलं आहे. महात्मा गांधीजींचं नाव घेऊन मी हे उपोषण करत आहे. त्याच्यामुळे उपोषणाचा अपमान माझ्याकडून जर झाला तर मला म्हणजे हे योग्य नाही. मला महात्मा गांधीजींच्या विचारांचा हा जो काही त्यांच्या विचाराचा आधार घेऊन मी जे उपोषण सुरू केलंय ते जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन असं मी त्यांना बोललो होतो. म्हणजे मला आनंद वाटतो सांगायला की छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील, असे अनेक, नंतर साने गुरुजी वगैरे, आचार्य अत्रे, अशा सगळ्यांची बरीचशी मी 20-25 पुस्तकं वाचली. तर हे अशी जी महापुरुष आहेत जे आपल्या देशाला, महाराष्ट्राला लाभलेले आहेत, अशा अनेक महापुरुषांना मी प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवू शकलो. त्यांचं कर्तृत्व मी थोडंफार का होईना कर्तृत्व ह्या माझ्या कारावासाच्या दरम्यान मी उतरवू शकलो याचं मला प्रचंड असं आत्मिक समाधान आहे. दुसरा मला फायदा कुठला झाला असेल तर विपश्यना आणि उपोषण. म्हणजे मी सलग 6 दिवस उपोषण केलं. तसं मी जवळजवळ 12-13 दिवस उपोषण केलं. त्यातलं सलग 6 दिवस मी वडूज पोलीस ठाण्यामध्ये उपोषण केलं होतं आणि सलग 4 दिवस मी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये उपोषण केलं होतं. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, म्हणजे जेलमधून बाहेर आल्यानंतरचा तो माझा पहिला व्हिडिओ होता
आणि माझी भूमिका स्पष्ट करणारा तो व्हिडिओ होता, परंतु कोणीतरी तो व्हिडिओ डिलीट केला. म्हणजे लक्षात घ्या की माझं सर्व सामान, हे सर्व म्हणजे बहुतांशी सामान हे पोलिसांनी नेलेलं आहे. माझे दोन्ही मोबाईल पोलिसांकडे आहेत. या व्यतिरिक्त माझे कॉम्प्युटरचे जे CPU आहेत महत्वाचे ते पोलिसांकडे आहेत. आणि असं असताना मी टाकलेला एखादा व्हिडिओ डिलीट कसा काय होऊ शकतो, तर आपण लक्षात घेऊ शकता की माझ्यावरची काही खोट्या गुन्ह्याखाली जी कार्यवाही झाली होती त्यानंतर मी जवळजवळ 100 पेक्षा जास्त दिवस तुरुंगात राहिलो. खोट्या गुन्ह्याखाली मी तुरुंगात राहिलो. त्यानंतर मी बाहेर आलेलो आहे. बाहेर आल्यानंतर जो मला संविधानाने दिलेला अधिकार आहे, लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे, आपलं मत मांडण्याचा जो अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे, तो अधिकार, आणि मी गेली 25 वर्ष पत्रकारिता करतो. आणि हे जे माझं काम आहे, हे काम करण्यासाठी किती प्रकारचे अडथळे येत आहेत. म्हणजे मी तर यापूर्वी सांगितलं की माझं ऑफिस रस्त्यावर आलेलं आहे. त्यानंतर मी जो YouTubeवर टाकलेला व्हिडिओ होता, माझा पहिला व्हिडिओ, त्याला 25,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते आणि तो व्हिडिओ कुणीतरी डिलीट केला. त्यानंतर परत मी तो व्हिडिओ पुन्हा एकदा टाकलेला आहे. 3-4 हजार त्याला व्ह्यूज मिळाले, परंतु जो मूळचा व्हिडिओ होता तो कुणीतरी डिलीट केलेला आहे. तो व्हिडिओ माझ्याकडे सेव्ह असल्यामुळे मी पुन्हा एकदा अपलोड केलेला आहे YouTubeवर, परंतु तो लक्षात घ्या तो मूळचा व्हिडिओ नाही, मूळचा व्हिडिओ डिलीट केला गेलेला आहे. मग त्यानंतर मी काल तो डिलीट झाला. काल डिलीट झाल्यानंतर मी काल रात्रभर बराच वेळ माझे पासवर्ड बदलले. 2 वे व्हेरिफिकेशन असतं ते मी बदललेलं आहे, कारण माझं 2 वे व्हेरिफिकेशन होतं ते जुने जे मोबाईल होते जे पोलिसांनी जप्त केलेले आहेत तिकडे त्या मोबाईलवर दाखवायचं. त्याच्यामुळे मी ते काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे तिकडे ते व्हेरिफिकेशन जाणार नाही. त्याच्यामुळे मला आशा आहे की हा तरी व्हिडिओ डिलीट होणार नाही अशी अपेक्षा आहे. आणि जर हा व्हिडिओ डिलीट झाला तर दुर्दैवाने मला न्यायालयाचे दरवाजे खटखटावे लागतील, YouTubeकडे ही तक्रार करावी लागेल. खरं तर एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर तो डिलीट केला नाही गेला पाहिजे असं YouTubeचं तो नियम आहे. आणि मी आतापर्यंत असा जवळपास कुठलाही व्हिडिओ आतापर्यंत जवळजवळ मी कुठला डिलीटच केलेला नव्हता. म्हणजे त्याच्यावर अगदी कायद्याची लढावी लागली तरी चालेल, परंतु मी एकदा जी भूमिका मांडली एकदा भूमिका की ती माझी फायनल भूमिका असायची. परंतु परवाचा व्हिडिओ, मी जेलमधून आल्यानंतरचा व्हिडिओ कुणीतरी डिलीट केला आणि त्याला 25,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होत्या. तो डिलीट केल्यामुळे माझ्याकडे सेव्ह असलेला दुसरा व्हिडिओ त्या ठिकाणी मला अपलोड करावा लागला. त्याच्यावर 4-5 हजार आता व्ह्यूज दिसत असल्या तरी मूळच्या व्ह्यूज ह्या 25,000 पेक्षा जास्त आहेत. एवढा अफाट प्रतिसाद लोकांनी मला दिला. लोकांच्या फार चांगल्या प्रतिक्रिया आहेत. तर मी सगळ्या लोकांचे जे माझे हितचिंतक आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. त्या पहिल्या व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल. आणि मला खात्री आहे की हा दुसरा व्हिडिओ आता डिलीट होणार नाही, कारण त्यासाठी काही प्रतिबंध मी स्वतः माझ्याकडून घातले गेलेले आहेत. अन्य कुणाला तो माझा YouTube चॅनल आहे तो अन्य कुणाला उघडता येणार नाही अशी अपेक्षा आहे. असे काही मी प्रतिबंध घातलेले आहेत, त्यामुळे तो कोणी उघडू शकणार नाही अशी मला खात्री आहे. तर आपण आजचा विषय जेलमधलाच मी सांगणार आहे. मला अनेकांनी माझ्या जेलमधले जे अनुभव आहेत ते ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत आणि तेच अनुभव मी सांगणार आहे. बाकीचेही आता सध्या समाजामध्ये जे काही विषय महत्त्वाचे आहेत, मराठीचे वगैरे, अशा विषयांकडे शक्यतो उद्या किंवा परवापासून मी बोलायला सुरुवात करेन. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ते की अनेकांनी मी तुरुंगात अतिशय खंबीरपणे राहिलो, खंबीर सामोरे गेलो, पोलीस चौकशीला सामोरे गेलो, आतमध्ये जेलमध्ये जे काही मला चांगले वाईट अनुभव आले त्यालाही मी सामोरे खंबीरपणे गेलो. तर त्याविषयी लोकांमध्ये कुतूहल आहे आणि त्या संदर्भात लोकांना माझ्याकडून बरंच काही ऐकायचं आहे. तर लोकांचं म्हणणं की तुम्ही सामोरे कसं काय गेला ह्या सगळ्या अतिशय वाईट प्रसंगामध्ये. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळी मला अरेस्ट केली होती तर अरेस्ट केल्यानंतर माझ्या बॅगेमध्ये 3-4 पुस्तकं होती. त्याच्यामध्ये एक पुस्तक होतं जे लोकसत्ताचे माजी निवासी संपादक आहेत, सकाळचे माजी संपादक आहेत आणि ज्यांच्या हाताखाली मी स्वतः काम केलेलं आहे ते रवी आमले.
रवी आमले यांनी वरून ते बहिर्जी म्हणजे बहिर्जी नायकांवरचं पुस्तक आहे, ते नवीन पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं होतं, ते माझ्या बॅगेत होतं. ते पुस्तक मी सर्वप्रथम वाचायला घेतलं. मी पोलीस कस्टडीमध्ये असतानाच ते पुस्तक वाचायला घेतलं. नंतर मला पोलिसांनी ते पुस्तक काढूनही घेतलं. त्यानंतर मी जेलमध्ये गेल्यानंतर म्हणजे सातारा कारागृहात गेल्यानंतर ते पुस्तक पूर्ण केलं. परंतु सुरुवातीला मला या पुस्तकाने प्रचंड असं बळ दिलं. लक्षात घ्या, कारण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी माहिती देणारं हे पुस्तक आहे. आणि ते शिवाजी महाराजांची जी गुप्तचर किंवा हेरगिरी जे आहे, हेरगिरी शास्त्र आहे शिवाजी महाराजांचं, त्याविषयी माहिती देणार आहे. त्यापूर्वीच्याही अनेक इतिहासामध्ये ज्या गोष्टी इतिहासामध्ये जे मोठी लोक होऊन गेलेले आहेत, चाणक्यापासून ते औरंगजेबापर्यंत, त्यांच्याबद्दलची ही माहिती त्या इतिहासामध्ये आहे. परंतु ज्यांना आपण देव मानतो, शिवाजी महाराज अडचणीत असताना त्यांनी कसे मार्ग काढले, म्हणजे मी ज्यावेळी मला अटक करण्यात आली होती, मला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी मी हा विचार केला की शिवाजी महाराजांना सुद्धा औरंगजेबाने अटक केली होती आणि त्यांना कैदेत टाकलेलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी त्यावेळी काय काय केलं असेल हे मी ते पुस्तक वाचून अंदाज लावत गेलो. शिवाजी महाराजांनी त्या अटकेतून सुटण्यासाठी काय काय प्रयत्न केले होते हे त्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. बहिर्जी नायकांच्या अनेक प्रचंड संख्येने अनेक अशा कारवायांबद्दल त्याच्यामध्ये अंदाज वर्तवलेले आहेत. कारण बहिर्जी नायकांच्या कारवायांचे कोणतेही पुरावे अद्याप नाही आहेत. तर बहिर्जी नायकांचे पुरावे असे लिहून ठेवण्यात आलेले नाहीत, परंतु त्यांच्या कारवायांचे म्हणजे सुरतमधली कारवाई असेल किंवा शिवाजी महाराजांची सुटका करण्यामधली कारवाई असेल, तर त्यातले अंदाज त्या पुस्तकामध्ये लिहिले गेलेले आहेत रवी आमले यांनी. शिवाजी महाराज जसे आग्र्यातून सुटले तसेच ते विशाळगडावर सुद्धा त्यांना सिद्धी जोहरने वेढा घातलेला होता. त्याच्यातूनही तोही बराच काळ म्हणजे जवळजवळ 6 महिने ते त्या वेड्यामध्ये होते. त्यातूनही ते सुखरूप बाहेर आलेले होते. तर अगदी सुरुवातीला हे शिवाजी महाराजांविषयीचं हे पुस्तक मी वाचलं होतं आणि या पुस्तकाने मला प्रचंड असं बळ दिलं गेलं. प्रचंड आत्मिक अशी ताकद या पुस्तकाने मी दिली. त्याच्यामुळे मी रवी आमले सरांचं आभार मानतो की त्यांच्यामुळे मला हे एक चांगलं पुस्तक वाचता आलं. आणि शिवाजी महाराज हे माझे पहिले प्रेरणास्रोत या सर्व अटक काळामध्ये राहिलेले होते. आणि त्यांचे जे पराक्रम आहेत, जे विस्मृतीतील पराक्रम किंवा जे फारसे लोकांना माहीत नाहीत असे पराक्रम हेरगिरी या अंगाने त्या पुस्तकात मांडले गेलेले आहेत. त्याचा मला फायदा झाला. तुम्ही हे पुस्तक निश्चितपणे वाचा. फार चांगलं वेगळं पुस्तक आहे. दुसरा मला फायदा कुठला झाला असेल तर विपश्यना आणि उपोषण. म्हणजे मी सलग 6 दिवस उपोषण केलं. तसं मी जवळजवळ 12-13 दिवस उपोषण केलं. त्यातलं सलग 6 दिवस मी वडूज पोलीस ठाण्यामध्ये उपोषण केलं होतं आणि सलग 4 दिवस मी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये उपोषण केलं होतं. ज्यावेळी मी वडूज पोलीस ठाण्यामध्ये मला इथून ज्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि वडूज पोलीस ठाण्यामध्ये नेलं, त्यावेळी मला तिथले जे PI होते घनश्याम सोनवणे यांनी मला पहिला प्रश्न तिथं असा विचारला होता की तुमच्यावर ही वेळ का आली. तर मी त्यांना त्यावेळी असं उत्तर दिलं होतं, सर मी पत्रकारिता केलेली आहे आणि पत्रकारिता करत असताना असे संकट येत असतात. यापूर्वी महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, या सगळ्या मंडळींना जेलवारी झालेली आहे. त्यामुळे मला काही दुःख नाही. मला जे अटक झालेली आहे याचं मला काही दुःख नाही. मी जे काही केलंय ते योग्यच केलेलं आहे आणि याचा मला कुठलाही पश्चाताप नाही किंवा मला दुःख असं अजिबात नाही. अशाचं मी त्यांना बोललो होतो. आणि
एक अतिशय महत्वाचं एक विधान मी त्यावेळी तिथं केलं होतं, त्यांच्या समोर केलं होतं. मी त्यांना असं बोललो होतो की एका आंबेडकरी विचारधारेच्या व्यक्तीवर मनुवाद्यांनी केलेला हा खोटा गुन्हा आहे. म्हणजे माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि मला ते आश्चर्य वाटते की म्हणजे भाजपच्या लोकांनी माझ्यावर तो गुन्हा दाखल केलेला होता. त्याच्यामुळे मला ते अॅट्रॉसिटी म्हणजे दलितांच्या हिताचा आणि भाजपचा काही संबंध आहे का? मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा माणूस आहे. मी आंबेडकरांचं चरित्र वाचूनच भरपूर शिक्षण घ्यायला मी प्रवृत्त झालो होतो. मी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात मुंबई आणि जोगेश्वरीला मी राहिलो होतो. त्यामुळे आणि त्यानंतर मी विद्यार्थी चळवळीमध्ये, मागासवर्गीयांच्या विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय होतो. आंबेडकरांचा विचार घेऊन मी रस्त्यावर आंदोलनं केलेली आहेत. अनेक विद्यार्थी संघटनांबरोबर मी जोडला गेलेलो होतो आणि पुढे पत्रकारितेमध्ये मी आंबेडकरांचं जे काही कार्य आहे ते नजरेसमोर ठेवूनच पत्रकारिता केलेली होती. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे ते त्याबद्दल मला काहीही म्हणजे काही दुःख नव्हतं किंवा काही उलट मला ते आश्चर्य वाटलं होतं. कारण भाजपसारख्या सत्ताधाऱ्यांनी माझ्यासारख्या आंबेडकरवाद्यावर गुन्हा दाखल केलेला, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला हा म्हणजे मनुवाद्यांनी आंबेडकरांच्याच कायद्याचा कसा दुरुपयोग केलेला आहे अशा पद्धतीचं मी आशयाचं विधान मी ते सोनवणे साहेबांसमोर केलं होतं. आणि नंतर मी त्यांना पुढं असंही म्हणलो होतो की माझ्यावर ह्या खोट्या गुन्ह्यांचा निषेध म्हणून मी आजपासून उपोषण करतोय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पाऊल ठेवलं होतं तेव्हापासून मी अन्न त्याग तर केलाच होता, परंतु मी पाणी सुद्धा मी प्यायलो नाही. आणि तुम्हाला सांगतो की त्याबरोबरच मी विपश्यना सुद्धा सुरू केली होती. विपश्यना हे मी जे गौतम बुद्धांचं जे तंत्र आहे, शास्त्रशुद्ध तंत्र आहे, ते गौतम बुद्धांनी दिलेली जी शिकवण आहे विपश्यनेची, म्हणजे शास्त्रशुद्ध असे तुम्ही तुमच्या मनावर कसं नियंत्रण आणायचं, तुमच्या मेंदूला बळ कसं द्यायचं, ताकद कशी द्यायची, हे अतिशय शास्त्रशुद्ध असं गौतम बुद्धांनी त्यावेळी ही शिकवण दिलेली होती. ते एक मॉडेल त्यांनी विकसित केलेलं होतं आणि ते ब्रह्मदेशामध्ये सयाजी म्हणून होते, त्यांनी ते जपून ठेवलेलं होतं, त्यांच्यापर्यंत ते जपलं गेलं होतं. नंतर मग जे गोयंका गुरुजी आहेत त्यांनी त्याचा जगभर त्याची प्रसिद्धी केली. आणि गोयंका गुरुजींनीच्या या प्रसारातून जी वेगवेगळी जगभरात सेंटर्स, केंद्र स्थापन झालेले आहेत, त्यातल्याच एका रत्नागिरीच्या सेंटरवर मी काही वर्षापूर्वी तो 10 दिवसाचा कोर्स केलेला होता. त्याच्यामुळे ती जी विपश्यना आहे, ती शास्त्रशुद्ध विपश्यना मी त्यावेळी शिकलो होतो. नंतर मी दररोज त्याचा थोडाफार का होईना दररोज त्याचा वापर करायचो, त्याचं प्रॅक्टिस करायचो. आणि ह्या सगळ्या जेलच्या माझ्या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये मला त्याचा प्रचंड उपयोग झाला. मी तर सगळ्या लोकांना सांगेन की तुम्ही प्रत्येकाने विपश्यना करा. विपश्यनेचा तुमचं मानसिक म्हणजे तुमचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्हाला फायदा होतो. तुम्हाला कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही तुमचं स्वतःचं मानसिक संतुलन ढळू देणार नाही, इतकी ताकद त्या विपश्यनेमध्ये आहे. तर मी एका बाजूला उपोषण सुरू केलं होतं आणि दुसऱ्या बाजूला विपश्यना सुरू केली होती. मी तासन तास विपश्यना करायचो. मी म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये इतकी घाणेरडी अवस्था होती, म्हणजे तिथं फॅन नव्हता, तिथं स्वच्छता नव्हती, तिथे जे काही अंतरायला पांघरायला जे कपडे होते ते म्हणजे महिने स्वच्छ केलेले नव्हते. तिथं जे टॉयलेट होतं त्याला दरवाजा नव्हता आणि टॉयलेटच्या बाहेरच महिला कर्मचारी, ज्या महिला पोलीस आहेत, भगिनी आहेत, त्या सुरक्षेसाठी बसलेले असायच्या. म्हणजे ते इतकं विद्रूप आणि विचित्र चित्र होतं की तिथं त्या टॉयलेटला जायची सुद्धा इच्छा होणार नाही, अशी अतिशय वाईट अवस्था होती. आंघोळीला
आंघोळीसाठी संधी दिली जात नसायची. वारंवार विनंत्या कराव्या लागायच्या की मला आंघोळ करू द्या. आणि अशा या अतिशय गलिच्छ आणि घाणेरड्या त्या पोलीस कोठडीमध्ये जर मानसिकदृष्ट्या मी कणखर कसा राहिलो असेल तर मी उपोषण आणि विपश्यना या दोन्ही गोष्टीमुळे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मगाशी बोललो तसं शिवाजी महाराजांचं मी पुस्तक वाचत होतो, त्याच्यामुळे आतून मला ताकद मिळत होती, मनोबल माझं वाढत होतं. विपश्यना जे आहे ते विपश्यनेमुळे काय होतं की तुम्ही तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर नियंत्रण आणू शकता. प्रत्येक अवयवाकडे तुम्ही स्वतःच्या नजरेने बघता आणि त्या प्रत्येक अवयव जो आहे त्याला तुम्ही त्याला प्रेरित करत असता. त्याच्यामुळे तुम्हाला विपश्यनेचा फायदा होतो आणि मलाही तो विपश्यनेचा प्रचंड फायदा झाला. सुरुवातीच्या काळात तर तो झालाच, पण मी सुटून येईपर्यंत 100 दिवस मी नियमितपणे 100 दिवसामधले 6-7 दिवस फक्त मी केला नसेल विपश्यना, अदरवाईज मी प्रत्येक दिवशी विपश्यना केली होती. आणि त्याच्यामुळे मी अतिशय म्हणजे माझा जो पूर्ण कालावधी आहे जेलचा तो मी अक्षरशः एन्जॉय केला. म्हणजे मला कधीही दुःख वाटलं नाही. म्हणजे ते त्रासदायक होतं, पण तरीही मला त्याचा त्रास सुद्धा मी आनंदाने त्रासात सुद्धा मी आनंद पाहिला. तिसरा विषय होता उपोषण. तर उपोषणामध्ये सुद्धा प्रचंड ताकद आहे. मी घरी शक्यतो मी उपवास सुद्धा धरत नाही. आणि उपवास धरत नसताना मी उपोषण करेन की नाही, करू शकेन की नाही याची मलाच खात्री नव्हती. परंतु विपश्यना आणि उपोषण ह्या दोघांची सांगड घातली गेल्यामुळे मी उपोषण करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि पोलिसांना कदाचित असं वाटलं असेल की 1-2 दिवसानंतर ह्याचं उपोषण तुटेल, परंतु तुम्हाला सांगतो की तिसऱ्या दिवशी मला मुंबईला आणलं गेलं होतं. मुंबईला मला ज्यावेळी आणलं गेलं होतं त्यावेळी मी 3रा दिवस म्हणजे पाणी सुद्धा मी पिलेलं नव्हतं. अन्न तर खायची गोष्ट वेगळीच. आणि अशा परिस्थितीत सुद्धा मी अतिशय कणखर होतो. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मी पोलिसांना जे काही त्यांना चौकशीमध्ये सहकार्य पाहिजे ते सगळं सहकार्य करत होतो. मी चालताना त्यांच्यापेक्षाही मी स्पीडमध्ये चालायचो. तर ते पोलिसांना सुद्धा नवल वाटायचं की तुम्हाला एवढी ताकद कशी काय. आणि एका पोलिसांनी, मी नाव घेत नाही तर, परंतु मी सांगतो की मला एक पोलीस अधिकारी तर असे बोलले की तुमच्यावर लोकांचे आशीर्वाद आहेत, तुमच्यावर देवाची कृपा आहे आणि तुमची आंतरिक ताकद जबरदस्त आहे. त्याच्यामुळे इतक्या मोठ्या संकटातही आणि तुम्ही एवढं उपोषण करून सुद्धा तुम्ही इतक्या मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत आहात. हे मला पोलिसांचे हे कौतुकोद्गार होते. खरं तर पोलिसांवर दबाव होता की मला त्यांनी छळावं, पोलिसांनी मला त्रास द्यावा यासाठी वरून त्यांच्यावर दबाव होता. परंतु ते असे छळून किती छळतील, त्यामुळे त्यांच्याही मला छळण्याला मर्यादा आल्या होत्या. आणि त्याच्यात मी उपोषण केल्यामुळे त्यांना माझी काळजीही वाटत होती की बाबा ह्या माणसाला काही होतंय की काय. तर तुम्हाला सांगतो त्या 3रा दिवस जो आहे तो 3ऱ्या दिवशी सुद्धा मला काही सुद्धा झालेलं नव्हतं. इथून ज्यावेळी मला परत म्हणजे पोलिसांसोबत मी परत जात असताना मला साधारण सातारच्या अलीकडे शिरवळला वगैरे थोडा त्रास व्हायला सुरुवात झाली. तिथून मग मला थोडंसं सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथून मग 1 तासाभरानंतर मग परत मला वडूजच्या पोलीस कस्टडीमध्ये नेलं गेलं. पोलीस कस्टडीमध्ये तुम्हाला सांगतो की उपोषण केल्यानंतर जर तुम्ही पाणी पिला नाही तर प्रचंड त्रास होतो. अनेक प्रकारचे त्रास होतात. म्हणजे एकतर आतडी पूर्ण गोळा होतात. यापूर्वी उपोषण कसं करावं याचं मी कुठलंही पुस्तक वाचलेलं नव्हतं. उपोषणाबद्दलचं मला कुठलंही शास्त्रशुद्ध नॉलेज नव्हतं. विपश्यनेबद्दलचं होतं, पण उपोषणाबद्दल मला कुठलंही शास्त्रशुद्ध नॉलेज नव्हतं. त्यामुळे जो होणारा त्रास आहे तो मला माझ्या आयुष्यातील पहिलाच तो अनुभव होता. आणि अशा अनेक प्रकारचे त्रास होत होते. उदाहरणार्थ काय तर माझं तोंड फार सुकलेलं असायचं आणि ते तोंड नंतर तर वास मारायला लागायचा. आणि
घशामध्ये कोरड पडल्यानंतर नंतर घशामध्ये वेदनाही व्हायला सुरुवात झालेली होती. पोटामध्ये वेदना सुरू झालेल्या होत्या. 4-5व्या दिवसां मला वाटतं 4था दिवस असेल, मला ह्या किडनीच्या ठिकाणी सुद्धा त्रास व्हायला सुरुवात झाला. त्याच्या अगोदर 4 दिवस डॉक्टरांनाही आश्चर्य वाटायचं की ह्या माणसाला काहीच कसं होत नाही. म्हणजे माझा BP असेल, शुगर असेल, तर फार फरक पडत नव्हता. पडत होता पण मला वाटतं 4थ्या दिवशी थोडासा फरक वाटायला लागला. तोपर्यंत काहीच वाटत नव्हतं. तर ते डॉक्टर सुद्धा म्हणायचे नाही नाही यांनी काहीतरी खाल्लं असेल. तर पोलीस म्हणायचे की अहो तो आमच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे, आमच्या समोर तो माणूस आहे, आमच्या समोर तो काहीच घेत नाही आणि त्यांनी काहीही खाल्लेलं नाही. आता पोलीस सांगतायत म्हटल्यानंतर मग ते डॉक्टरांना विश्वास ठेवणं भाग होतं. परंतु 4थ्या दिवशी मात्र माझ्या शरीराने आवाज द्यायला सुरुवात केली. जे शरीरामधलं केरेटन, बहुधा काहीतरी असा टेक्निकल वर्ड आहे केरेटन, की त्याच्यामुळे किडनीला त्रास व्हायला सुरुवात होतो. आणि ज्यावेळी केरेटन कमी झालं त्यावेळी मात्र पोलिसांची बरीच तारांबळ उडालेली होती. त्याच्या अगोदरचं तुम्हाला सांगण्याचं म्हणजे सगळे पोलीस मला विनंत्या करत होते की तुम्ही उपोषण करू नका, फार आग्रहाने सांगत होते. परंतु मी त्यावेळी त्यांना असं बोललो होतो की मी आता उपोषणाचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि मी महात्मा गांधीजींचं नाव घेतलेलं आहे. महात्मा गांधीजींचं नाव घेऊन मी हे उपोषण करत आहे. त्याच्यामुळे उपोषणाचा अपमान माझ्याकडून जर झाला तर मला हे म्हणजे हे योग्य नाही. मला महात्मा गांधीजींच्या विचारांचा हा जो काही त्यांच्या विचाराचा आधार घेऊन मी जे उपोषण सुरू केलंय ते जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन, असं मी त्यांना बोललो होतो. म्हणजे मला आनंद वाटतो सांगायला की छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील, असे अनेक, नंतर साने गुरुजी वगैरे, आचार्य अत्रे, अशा सगळ्यांची बरीचशी मी 20-25 पुस्तकं वाचली. तर हे अशी जी महापुरुष आहेत जे आपल्या देशाला, महाराष्ट्राला लाभलेले आहेत, अशा अनेक महापुरुषांना मी प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवू शकलो. त्यांचं कर्तृत्व मी थोडंफार का होईना कर्तृत्व ह्या माझ्या कारावासाच्या दरम्यान मी उतरवू शकलो याचं मला प्रचंड असं आत्मिक समाधान आहे. आणि महात्मा गांधीजींचा विचार, महात्मा गांधीजींचा जो अहिंसेचा विचार आहे, जो उपोषणाचा विचार आहे, त्याच्यामध्ये किती भयानक अशी ताकद आहे हे मला ह्या उपोषण कालावधीमध्ये कळलं. नंतर मग जसं मगाशी बोललो तसं साधारण 5व्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, जबरदस्तीनं ॲडमिट करण्यात आलं. म्हणजे मी काय, माझा आग्रह नव्हता किंवा माझी विनंती नव्हती की मला हॉस्पिटलमध्ये न्या, परंतु मला जो त्रास व्हायला लागला त्याच्यामुळे मला ॲडमिट करण्यात आलं. आणि 6व्या दिवशी 6 दिवस पूर्ण झाल्यानंतर मी उपोषण सोडलं. पोलीस अधिकाऱ्यांनी नारळ पाणी देऊन उपोषण सोडलं माझं. त्या दिवशी संध्याकाळी मी एका मातंग समाजाचा एक रुग्ण होता, त्यांच्या ताटात मी जेवण केलं. आम्ही एका ताटात जेवण केलं. तिथले फाळके नावाचे एक रुग्ण होते, तिथं हॉस्पिटलमध्ये भरती होते ते. तर त्यांच्यासोबत मी गप्पा मारल्या आणि मला आनंद वाटतो की एका बाजूला माझ्यावर खोटी केसेस दलित समाजातले लोक राजकीय कारणास्तव राजकीय लोकांचं ऐकून खोटी केस करतात आणि दुसऱ्या बाजूला त्या समाजातले, मातंग समाजातले लोक मला माझ्या पत्रकारितेविषयी आदर व्यक्त करतात. मला जी काही जेलवारी झालेली आहे, मला जे अटक केलेली आहे त्याच्याविषयी चिंता व्यक्त करतात आणि त्यांनी आणलेलं जेवण मला खाऊ घालतात. हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्या दिवशी त्या मातंग समाजातील व्यक्तीने मला जेवू घातलं, हे माझ्यासाठी फार आनंदाची आणि समाधानाची गोष्ट होती. मी तुम्हाला शिवाजी महाराजांचा, महात्मा गांधीजींचे विचार, शिवाजी महाराजांचे विचार मी कसे या जेलमध्ये अंमलात आणले, मी त्यांचा आदर्श कसा घेतला हे मी तुम्हाला सांगितलं. मी उपोषण कसं केलं हे मी तुम्हाला सांगितलं आणि मी विपश्यना कशी केली हे मी तुम्हाला सांगितलं. नंतर मी ज्यावेळी मला दहिवडीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये होतो मी, नंतर एक 10-12 दिवसानंतर तिथंही मी 4 दिवस उपोषण करू शकलेलो होतो. त्यावेळी मात्र मला फार त्रास झालेला होता, कारण 10-12 दिवस
मी पोलीस कस्टडीमध्ये होतो, जेलमध्ये होतो. जेलमधनं मला दहिवडी पोलीस ठाण्यात नेण्यात आलेलं होतं. त्यामुळे तिथं मात्र मला जास्त त्रास झाला होता. तर याविषयी मी आणखी काही गोष्टी, आणखी माझे जे काही अनुभव आहेत जेलमधले, पोलीस कस्टडीतले, मी तुम्हाला यापुढे सांगतच राहील. माझा हा जो अनुभव आहे, विपश्यना, उपोषण, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, महात्मा गांधीजींचे विचार, तर हे जे माझे विचार आहेत ते तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही जरूर सांगा. धन्यवाद.